ठीक आहे, अजून आपल्याला एक दोन आपल्याला काही गोष्टीमध्ये मदत करता आली नाही तरी आपल्याला आपण सगळ्या विचार करून साधारणतः आपण 8 हप्ते आतापर्यंत आपल्याला 8 हप्त्यामध्ये साधारणतः राज्य सरकारने माझ्या ह्या योजनेबंद शेतकऱ्यांना 14,816 कोटी रुपयाची एवढी रक्कम शेतकऱ्यांना मदत आपण केलेली आहे. प्रश्न मांडले. आपल्याला माहित आहे की माझा हा शेतकरी हा अडचणीत आहे. माझ्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कुठेतरी मदत केली पाहिजे. राज्य सरकार तर मदत अनेक गोष्टीमध्ये राज्य सरकार मदत करते, अनेक बाबतीमध्ये मदत करते, अनेक योजनेच्या माध्यमातून मदत करते. तुम्ही पीएम किसानचा आपल्या सगळ्यांना माहित आहे की या योजने पीएम किसान सन्मान योजनेच्या निधीच्या बाबतीमध्ये आणि नमो आपली राज्याचे नमो शेतकरी ही महासन्मान योजनेच्या बाबतीमध्ये आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की प्रति हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे वर्षामध्ये आपण 6,000 रुपये असे आपण 3 हप्ते सगळ्यांना देतो. आणि आपण जर केंद्राचा अध्यक्ष महोदय जर विचार केला, केंद्राचा जर विचार केला साधारणतः 23 हप्त्यामध्ये केंद्र सरकारने साधारणतः 1,16,00,000 शेतकऱ्यांना एकूण आतापर्यंत 42,900 कोटी रुपयाची मदत ही केंद्राच्या या योजनेतून निर्माण झालेली आहे. आणि आपल्या राज्याचा जर विचार केला, ठीक आहे, अजून आपल्याला एक दोन आपल्याला काही गोष्टीमध्ये मदत करता आली नाही तरी आपल्याला आपण सगळ्या विचार करून साधारणतः आपण 8 हप्ते आतापर्यंत आपल्याला 8 हप्त्यामध्ये साधारणतः राज्य सरकारने माझ्या ह्या योजनेबंद शेतकऱ्यांना 14,816 कोटी रुपयाची एवढी रक्कम शेतकऱ्यांना मदत आपण केलेली आहे. आणि शेवटी मदत म्हणजे काय, आपण शेतकऱ्यावरती उपकार करत नाही. शेवटी शेतकरी हा आपल्याला माहिती आहे की आपला राज्यामध्ये आपला शेतकरी हा केंद्रबिंदू आपला हा मेन घटक आहे. शेवटी या शेतकऱ्याला मदत करणं, शेतकऱ्याला सहकार्य करणं, अडचणीच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहणं हे शेवटी राज्य सरकारचं काम आहे. आमचे मला वाटतं सावरकर साहेब का कुणीतरी एखादी शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा कधी मिळणार याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट समोर आलेली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे अशी चर्चा समोर येत आहे. अनेक शेतकरी आपल्या खात्यात पैसे कधी जमा होणार, कोणाला लाभ मिळणार, कोणत्या कारणांमुळे हप्ता हा अडकू शकतो आणि पैसे जमा झाले आहेत की नाही हे कसे चेक करायचे याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबद्दल उपलब्ध अधिकृत माहिती, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, पैसे तपासण्याची पद्धत आणि महत्त्वाच्या सूचना सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा आणि अपूर्ण माहिती फिरत आहे. त्यामुळे कोणतीही माहिती खरी मानण्याअगोदर शासनाच्या अधिकृत अपडेटची खात्री करणे गरजेचे आहे. जर शासनाकडून हप्ता वितरणाबाबत अधिकृत घोषणा किंवा निधी वितरण सुरू झाले असेल तर त्यानुसार लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम ही जमा केली जाणार आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे 9वा हप्ता हा कधी मिळणार. जर शासनाने निधी वितरणाची प्रक्रिया सुरू केली असेल तर लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने रक्कम ही जमा होऊ शकते. सर्वांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे जमा होत नाही. बँकेची प्रक्रिया, जिल्हानिहाय यादी आणि तांत्रिक कारणांमुळे काहींना अगोदर तर काहींना उशिराही मदत मिळत असते. जर तुमच्या खात्यामध्ये अजून पैसे आले नसतील तर घाबरण्याची गरज नाही. काही दिवस प्रतीक्षा करा आणि नियमितपणे बँक खाते चेक करा. आता बघूयात 9व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे की नाही. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीचे हप्ते नियमित घेतलेले आहे, पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरलेले आहे, आधार आणि बँक खाते लिंक ठेवलेले आहे, तसेच ई-केवायसी पूर्ण केलेली आहे, अशा लाभार्थ्यांना नियमानुसार लाभ हा मिळण्याची शक्यता आहे. जर ई-केवायसी अपूर्ण असेल, आधार लिंक नसेल किंवा बँक खात्यामध्ये काही तांत्रिक अडचण असेल तर हप्ता हा अडकू शकतो. त्यामुळे सर्व माहिती एकदाच चेक करा. पैसे जमा झाले आहेत की नाही हे कसे चेक करायचे. सर्वप्रथम तुमच्या बँकेचे SMS चेक करा. त्यानंतर पासबुक अपडेट करा आणि नेट बँकिंग अथवा मोबाईल बँकिंग द्वारे व्यवहार चेक करा. आवश्यक असल्यास संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा. मित्रांनो, अनेक वेळा लाभार्थी यादी अपडेट होत असते. त्यामुळे जर तुम्ही पात्र असाल आणि काही कारणांमुळे हप्ता मिळाला नसेल तर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून घ्या. आता एक महत्त्वाची सूचना, कोणत्याही व्यक्तीला पैसे देऊन योजना मंजूर करून देण्याचे आश्वासन देणाऱ्यांपासून सावध राहा. शासनापासून योजना राबवण्यात अधिकृतपणे प्रक्रियेनुसार राबवल्या जातात.
जर तुम्हाला या योजनेबाबत नवीन अपडेट, पुढील हप्त्याची तारीख, लाभार्थी यादी किंवा शासन निर्णयाची माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.